जीवनात माणसाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात. काही लोक समस्यांना दोन हात करतात, तर काही जण अशा संकटापासून दूर जातात. तर अनेक जण आपल्या समोरची अडचण काय आहे हे न पाहता त्यांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. मग ती अडचण तशीच राहून जाते आणि आपल्या समोर आलेल्या समस्यांना काही निराकरण होत नाही. ही कहाणी आहे बुद्धांशी संबंधित. कदाचित ही कहाणी ऐकून आपणही आपल्या समोर आलेल्या समस्या सोडवू शकाल. भगवान गौतम बुद्ध हे आपल्या शिष्यांसह जंगलात जात होते. बराच वेळ चालल्यानंतर विश्रांतीसाठी दोघेही झाडाखाली बसले. थोड्या वेळाने बुद्धांनी त्यांच्या शिष्याला सांगितले की तहान लागली आहे, पाणी घेऊन या. शिष्याने होकार दिला आणि पाण्याच्या शोधात निघून गेला. पाण्याच्या शोधात गेलेल्या शिष्याला काही अंतर गेल्यानंतर धबधब्याचा आवाज ऐकू आला. तो त्या दिशेने गेला. थोड्या वेळाने त्याला पाण्याचा तलाव दिसला. मात्र त्या तलावामध्ये जंगलातील प्राणी डुबकी मारत होते, पोहत होते. त्यामुळे तलावाचे पाणी घाण झाले होते. शिष्याला तलावातील पाणी पिण्यायोग्य वाटले नाही. तो पुन्हा परतला. भगवान बुद्धांना जाऊन शिष्याने सांगितले, तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही, स्वच्छ नाही. मी नदीतील पाणी आणण्यासाठी जात आहे. आपल्याला थोडा वेळ थांबावे लागेल. भगवान बुद्धांनी त्या शिष्याला त्याच तलावातील पाणी आणण्यासाठी सांगितले. शिष्य पुन्हा पाणी स्वच्छ नाही म्हणून परतला. पुन्हा भगवान बुद्धांनी त्याला पाठविले, तर यावेळी तलावाचे पाणी स्वच्छ आणि निर्मळ झाले होते. शिष्याला आनंद झाला. त्याने ते पाणी आणले. शिष्याला तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं, आपल्या मनाची ही अशीच अवस्था आहे. आपल्या आयुष्याच्या शर्यतीत आपल्याला संकटापासून, अडचणींपासून दूर पळायचे असते. पण जर आपण कोणी शांत मनाने विचार केला तर चिखल काही वेळानंतर पाण्यामध्ये खाली जाणार आहे. ते काय कायम पाण्याच्या वरच्या भागात राहणार नाही. मित्रांनो, तात्पर्य असा, आयुष्यातील अडचणींमुळे दूर न जाता संयम आणि संयमाने आपले काम करत राहिले पाहिजे. धन्यवाद.